वारं हे पूर्ण धैर्यशील माने. कसं काय? कोरे साहेब सांगेल त्यांना मतदान करणार. जन स्वराज्य पार्टी की जय. सत्यजित आबांनीच इचलकरंजीच्या पाण्याचा विरोध केला प्रथम. आबाराव उभा आबाचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही धैर्यशील मानेच्या पहिले बी पाठीशी होतो आणि आता पण आहे. धैर्यशील माने साहेबांचा पण भरपूर निधी आमच्या इकडे प्रत्येक गावामध्ये मिळालाय. इचलकरंजीचा संपूर्ण कौल धैर्यशील मानेसोबत आहे. कसं काय? मतदारसंघात त्याने 8,200 करोड रुपयाचा निधी आणला. हात करणे आभार. आम्ही मतदान देत नाही. आमचं कार्यच काही त्यांनी केलं नाही. सावकारांचं मतदान आम्हाला पडत नाही. गोकुळ सोबत गोकुल. स्थानिकचा आमदार आहे, काय वातावरण काय आहे? एक स्थानिक आमदारचं वातावरण आमचं चांगल्या पद्धतीचं आहे आणि चांगलं कार्य आमच्या सगळ्या तालुक्यात झाले. कुणाचं? कोरे साहेबांचं. कोरे साहेबाचं. आता खासदारकीला आम्ही उभारल्यात. आबाराव उभा आबाचा आणि आमचा काही संबंध नाही. आम्ही धैर्यशील मानेच्या पहिले बी पाठीशी होतो आणि आता पण आहे. त्याच्यामुळं आमची काही अडचण. आणि आबांना आभार. आम्ही मतदान देत नाही. आमचं कार्यच काही त्यांनी केलं नाही. का 1000 कोटीचा निधी आणला? कुठे दिला? कुठे दिला? कुठं? कुणाला दिला? आम्हाला सोसायटी आलेला स्टे लावला आहे. आमच्या गावाला सोसायटी दिली, त्याला स्टे लावला. प्रत्येक गावात 42 सोसायटीला स्टे लावला. कशाबद्दल मतदान? आणि तसं बघायला गेलं तर शाहूवाडी किंवा पन्हाळा याच्या अगोदर सुद्धा त्यांनी आमदार पद भोगलेलं आहे. तिथं 5 वर्ष भोगलेलं आहे. पण कुठल्याही गावामध्ये खेडोपाड्यामध्ये कुठलाही विकास झालेला नाही. कुठल्या रस्त्याची कामं झाली नव्हती. तर जे आज कोरे साहेबांनी जे केलेलं आहे, जे कार्य कोरे साहेबांचं जे त्यांच्या म्हणजे टीमनं केलेलं आहे, ते खरंच कौतुकास्पद आहे. आणि पूर्णपणे BJPला पाठिंबा पूर्ण राहील. कोरे साहेबांचा पाठिंबा म्हणजे आमचा पाठिंबा. कोरे साहेबांनी आम्हाला हापीस बांधायला हे दिलं, निधी दिला. कोरोनाच्या काळात बंद पडला. आता आम्हाला ठरवून 10 लाख रुपये पडून आहेत. आमचं हापीस नाही गावाला, भाड्यानं दुसऱ्याच्या घरात ही ग्रामपंचायत राहत्या, द्यायचं नाही म्हणतात. कुठलं गाव तुमचं? बजागवाडी. डोळ्याचं समोरचं उदाहरण आहे. माने म्हणते तिकडे येत नाही. आता खासदार आहेत माने. आता कसं वरचं आहे, आमदार सगळं सांभाळतात म्हटल्यावर माने काय येतील नाही येतील तेव्हा कवा नाही आलं तरी सुद्धा आम्ही काही त्यांच्यावर नाराज नाही. आम्हाला काही त्यांनी कमी केलं नाही. निधी दिलाय का? निधी दिलाय. निधी भरपूर मिळालाय. धैर्यशील माने साहेबांचा पण भरपूर निधी आमच्या इकडे प्रत्येक गावामध्ये मिळालाय. सावकारांचा ऐकतील का लोक? 100% आम्ही सावकारच आहे. आमचं आज बजागवाडीचं 350 मतदान, 550 पैकी 350 मतदान आमचं. लहान गाव आहे. काय म्हणलात मामा? बजागवाडी. काय म्हणला? आमचा गट कोरे साहेब सांगेल ते आम्ही त्याला मतदान करणार. होय. काय म्हणतात कोरे साहेब? कोरे साहेब काय आम्ही आता काय त्या गटाची लोक म्हणा लागली सावकारांची मत सुद्धा आम्हालाच पडणार. चुकीच आहे. हवा करते. खोट आहे. समोर येऊन सांगावं तिने आमच्या. आम्ही तयार आहे. आमची फक्त कसं आहे त्याच्यामध्ये काय वाटेल ते उठवतात. असं उठवायचं ना. आम्ही ही बोटं मोजण्या जुक्ती येतं फक्त. आणि तीच फक्त ते म्हणजे पूर्ण घाण करतात तेवढ्या तालुक्यामध्ये की हे येणार धैर्यशील माने पडणार किंवा सत्यजित पाटील येणार. पण वस्तुस्थिती जी आहे वारं हे पूर्ण धैर्यशील माने. कसं काय? 100% धैर्यशील मानेचं आहे. कारण लोकांमध्ये विकास आहे. कोरे साहेबांचा विकास चांगला असल्यामुळं आम्ही कोरे साहेब सांगेल त्यांना मतदान करणार. जन स्वराज्य पार्टी की जय. काय सांगता? होय. का बरं एवढं कोरे? काय म्हणेल ते कुठलाही रस्ता मागितला दिला. मागणी करा तुम्हाला काम मिळेल एवढ्यापर्यंत त्यांचं हे. आणि मागणी फक्त करा. अगर कोणी आजारी पडला तर त्यापर्यंत पण कोरे सावकार पोहोचतात. एखाद्याचं भांडण भेटत असलं तर त्यांनी भांडण भेटवलं. कुठल्या मणक्याचं ऑपरेशन झालं. किती प्रतिसाद दिला आमच्याला? मणक्याचं ऑपरेशन होतं 3.5 लाख रुपये रोख भरून ऑपरेशन ताबडतोब करून कोरे साहेबांनी एवढं केलं. सावकारांसाठी. आणि जे सावकार सांगेल तेच आम्ही करणार. का बरं? सावकार आमचा एक नेता, खंबीर नेतृत्व करणारा एक नेताच आमचा. काय सांगितलंय सावकाराने? आदेश काय दिलाय? आदेश फक्त धैर्यशील मानेलाच पाठिंबा पूर्ण. आणि आम्ही धैर्यशील मानेलाच मतदान करणार. आणि त्याच्यासाठी आम्हाला जरुरी मोदी साहेब आहेत. आम्ही आता आर्मीवाले आहे. आम्ही या बॉर्डरवरती सर्व्हिस केलेले आहे. बॉर्डर आम्ही प्रत्यक्षात बघितलेले आहेत. सावकारांची काय माणसं आबांना मतदान करणार अशी काय झाले माहिती आहे? आबांचा गट असतो किंवा सावकारांचा गट असतो, ही प्रचार करणारी मोहीम वेगळी असते. त्याच्यामुळं ज्या गटाची जी माणसं आहेत त्या गटालाच मतदान करणार. आबांचे मतदान
सावकाराला पडत नाहीत नाही किंवा पडत सावकारांचं मतदान आम्हाला पडत नाही. हा. ही प्रचार वेगळा आहे, हा. चुकीचा प्रचार करणारे आहेत लोक. अफवा आहेत काय अफवा आहेत. कसं काय हो, कोण पसरवतंय अहो पसरवतंय कोण? त्यांचीच माणसं पसरवतात, विरोधकच पसरवतात, दुसरं कोण पसरवतात? त्यांच्यातली 4 जण आहेत. कुठलं गाव इचलकरंजी त्यांच्याच मतदारसंघातलं आहे. होय हातकलंगणी मतदारसंघ. काय तिकडं आवाडे साहेबांनी काय ठरवले? आव्हाड साहेब आता मोदी साहेबांच्या सोबत आहेत. हा आहेत का आता? आहेत की आत? काय सांगितले काय सांगितले म्हणजे आदेश काय? आदेश त्यांचा काय नाही, ते मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सोबत आहेत बीजेपीच्या, हा. शिवसेनेच्या बीजेपीच्या सोबत आहेत आव्हाड साहेब. हा. काय होईल इचलकरंजीत? इचलकरंजीत धैर्यशील माने येणार. इचलकरंजीचा संपूर्ण कौल धैर्यशील मानेसोबत आहे. कसं काय? मतदारसंघात त्याने 8,200 करोड रुपयाचा निधी आणला हातकलंगी मतदारसंघामध्ये. शेट्टींना तिथं कसं होईल? शेट्टीनं काय, शेट्टीने पाण्यासाठी इचलकरंजीच्या पाण्याचा जिवंत प्रश्न आहे त्यासाठी प्रथमच विरोध केला. हा. त्यांना कसं देणार? आणि अहो आपण- ज्यांच्या मतावर तुम्ही निवडून येताय, ज्यांच्यासाठी तुम्ही काम संसदेमध्ये काम करणार, त्या जनतेच्याच विरोधात तुम्ही जर राहिला तर तुम्हाला कोण निवडून देणार हो? तुम्हाला संसदेमध्ये आम्ही पाठवते कशासाठी? जनतेची मतं, जनतेची कामं करण्यासाठी पाठवतोय. तुम्ही जर जनतेचीच कामं करणार नसाल तर तुम्हाला आम्ही कसं निवडून देणार? आबांना काय होणार? हां, आबांना कसं होणार? अहो ही हवा आहे आबांची. कसली हवा? हां, कसली क्या हवा? हवा? आता मला एक सांगा, इचलकरंजीमध्ये ज्यावेळी वारणेचं पाण्याचा प्रश्न निर्माण झाला, वारणेतून पाणी आणायचं होतं, सत्यजित आबांनीच इचलकरंजीच्या पाण्याचा विरोध केला प्रथम. आणि आत्ता म्हणतात आम्ही तुम्ही पाण्यासाठी आम्ही तुमचा प्रयत्न चुरकूड करू. प्रश्न सोडवतो म्हणलेत ना. हां, चुरकूड पाणी प्रश्न सोडवतो. अहो ती योजना कोण आणली? आमच्या धैर्यशील मानेनंच आणली. बरं. त्याला विरोध झाला, परंतु ते आम्ही सोडणार नाही. आम्ही इकडं नाही तिकडं, शेवटी आम्ही प्रथम त्यासाठी वारणेच्या योजनेसाठी निधी आणला, मंजूर केलं, टेंडर काढली. एवढा असताना इचलकरंजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये मँचेस्टर सिटी आहे, त्यामध्ये परराष्ट्रामधनं परराज्यामधून वेगवेगळ्या देशातून येणारी कामगार वस्ती आहेत, मोठी इंडस्ट्री आहे आणि तिथं रोजगार निर्मितीचा मोठा म्हणजे भाग आहे. इचलकरंजी उत्पन्न करून येणार 100%. हो, 400 पार बीजेपी होणार. कसं काय? कसं काय म्हणजे? तर आपण आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघातल्या नागरिकांच्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत. सावकार गटाची ही लोक आहेत आणि या लोकांच्याकडून आपण घेतलेल्या जाणून घेतलेल्या प्रतिक्रिया. केके न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा